सर्वसामान्यांसह राजकारण्यांचं बाकीत वर्तवणारा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला मात्र आता स्वतःचं भविष्य दिसू शकलं नाही। महिलांना आमिष देत फसवणूक करत त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या या नराधम खरातला पोलिसांनी खाक्या दाखवताच तो रडू लागलाय। आता ताकद राहिली नाही म्हणत खरात पोलिसांसमोरच रडायला लागल्याचं दृश्य आज महाराष्ट्रानं पाहिलं। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला, ताकद मिळाली। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला, ताकद मिळाली। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। नाशिक जिल्हा प्रशासनाचा बालेकिल्ला म्हणत आपल्यात आता ताकद राहिली नाही असं म्हणणारे अशोक खरातच्या साधेपणावर जाऊ नका, कारण आता या भोंदू अशोक खरातवर सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा दाखल झालाय। धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली खरातकडून महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचा हा प्रकार आहे। महिलेला लग्नाचा आमिष देत खरातकडून अत्याचार झालेत। महिला गर्भवती राहिल्यानंतर गर्भपातासाठी औषध दिलं। मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे असं सांगत खरातकडून या महिलेवर अत्याचार करण्यात आले। माझ्या नशिबात 2 लग्न आणि तुझ्या नशिबात घटस्फोट आहे असं खरातनं या महिलेला पटवून दिलं होतं। आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आजच्या दिवसभरातली मोठी बातमी देखील अशोक खरात हीच राहिलेली आहे, पण आता आलेली जी महत्त्वाची गोष्ट आहे तो तिसरा गुन्हा। एका महिलेवर वारंवार अत्याचार, त्यातून ती गर्भवती राहिली आणि तिनं आज FIR दाखल केली। त्यातलं जे लैंगिक शोषणाचे प्रकार आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत। काय आहेत अपडेट किरण? म्हणजे या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर भोंदू अशोक खरातवर आजचा हा दुसरा आणि एकूण तिसरा गुन्हा दाखल झालेला आहे। तिन्ही ज्या तक्रारी आहेत त्या सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली खरातनं हे लैंगिक शोषण केलेलं आहे। जी तिसरी फिर्याद देण्यात आलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे। लैंगिक शोषण करताना पीडिता ही गर्भवती राहिलेली होती आणि तो गर्भपात करण्यासाठी खरातनं कार्यालयात बोलून तिला औषधं दिलेली होती अशी देखील त्या फिर्यादीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। दुसरी एक बाब म्हणजे ही विवाहित असताना ही महिला वादविवाद संसाराच्या काळात होत आहेत, त्यामुळे कॅप्टन जो स्वयंघोषित आहे त्याच्या कार्यालयामध्ये गेलेली होती। मात्र याच वेळेला धार्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली त्यानं तिचं शोषण केलं। इतकंच काय तर मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे असं सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला। याशिवाय त्याची इथपर्यंत हद्द राहिली नाही तर तो नंतर तुझा घटस्फोट लिखित आहे, तू मागील जन्मातील अप्सरा आहे, मी भविष्य सांगतो असं सांगून त्यानं तिच्यावर अत्याचार केले। याशिवाय माझ्या नशिबात 2 विवाह आहे, तू माझ्याशी विवाह कर, मी तुला तुझ्या सह तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेल असं देखील खरातनं म्हटलेलं होतं। याशिवाय 2027 मध्ये तुझ्यासोबत लग्नाचा योग आहे असं सांगून त्यानं तिला आश्वासन देखील दिलेलं होतं। एकूणच जर बघितलं तर विवाहित असताना त्यानंतर तिचा घटस्फोट होतो, त्यानंतर पुन्हा ती या सगळ्या काळामध्ये त्याच्याशी नक्कीच एकूणच या सगळ्या प्रकरणात वारंवार हे सगळे प्रकार समोर येत आहेत आणि त्यातल्या तपासातलं आणखीन सत्य काय पुढे येतं याची उत्सुकता नक्कीच असेल। धन्यवाद किरण या अपडेटबद्दल। दरम्यान भोंदूबाबा खरात प्रकरणी नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। प्रकरणातील पीडित महिलांनी थेट सरकारशी संपर्क साधावा नितेश राणे यांनी या संदर्भात आवाहन केलंय। प्रत्येक धर्मात अशोक खरात सारखे काही सडके आंबे निघतातच असं नितेश राणे यांनी म्हटलंय। कुठल्याही माता भगिनींना त्या संदर्भात अगर काही त्रास झाला असेल तर त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही त्यांना मदत करू शकतो। आता प्रत्येक धर्मामध्ये असे सडके आंबे असतात। ख्रिश्चन मिशनरी आहेत, किती मौलवी धर्माला खराबच करतात। हिंदू समाजामध्ये असे 1-2च सध्या क्वचित निघतात आणि त्यांचा आणि त्याचा हिंदू धर्माचा काही संबंध पण नाही। आणि म्हणून ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेन
की सरकार म्हणून आम्ही त्या सगळ्या भगिनींच्या बरोबर आहोत. कोणीही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचं महायुतीचं सरकार करणार आहे.